कौठा नदीपात्रात अवैध रेतीचा धंदा, प्रशासनाचं दुर्लक्ष. वारा गावात खुलेआम देशी दारू विक्री, कारवाईची नागरिकांची मागणी. यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा कौठा परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वारा गावात कथितपणे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार कौठा नदीपात्रातून भर दिवसा तसेच रात्री ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू आहे. मात्र संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला जातोय. ग्रामस्थांच्या माहितीनुसार नदीपात्रातून काढण्यात आलेली रेती कौठा स्मशानभूमी परिसरात तसेच अंदरवाडी रोडवर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले. एवढे सर्व उघडपणे सुरू असताना संबंधित विभागाकडून कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे वारा गावात कथितपणे खुलेआम देशी दारूची विक्री होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या प्रकारामुळे युवक व्यसनांच्या आहारी जात असून गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यामुळे पोलीस प्रशासनानं तातडीनं कारवाई करून अवैध देशी दारू विक्री बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्राचं अस्तित्व धोक्यात येत आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडतोय, तसेच शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याची चर्चा आहे. एकीकडे अवैध रेतीचा बिनधास्त कारभार आणि दुसरीकडे कथित अवैध देशी दारू विक्री सुरू असल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांनी कौठा स्मशानभूमी परिसर व अंदरवाडी रोडवरील रेतीची साठे तात्काळ जप्त करावेत, अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच वारा गावातील कथित अवैध देशी दारू विक्री त्वरित बंद करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जाते. आता प्रशासन या दोन्ही गंभीर प्रकरणाची दखल घेऊन ठोस कारवाई करणार का, याकडे संपूर्ण केळापूर तालुक्याचं लक्ष आहे. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक हनुमान लसंते, यवतमाळ.